हे फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आज भरपूर महिन्यानंतर मी आज ब्लॉग बनवत आहे. तर ब्लॉग बनवायचं कारण काय आहे ते तुम्हाला यूट्यूबच्या शॉर्टवरून कळलं असेल की फायनली ट्रिप पॅकिंग झालेली आहे त्यावरून. तर हो, हे गोष्ट खरी आहे. काय काय लोकांना वाटेल की हे गोष्ट मतलब शॉर्ट व्ह्यू घेण्यासाठी फक्त बनवली आहे कंटेंट, पण नाही आहे, खरी गोष्ट आहे. पॅकिंग झालेली आहे कारण की मी जात आहे. कुठे जात आहे? गेस्ट. जाऊ दे, कशाला गेस्ट सस्पेन्स नाही ठेवत, सांगून देते डायरेक्ट की मी जात आहे वृंदावन. तर चला आमच्यासोबत तुम्ही पण. तर मी रेडी झालेली आहे आणि पॅकिंगचे तुम्ही काल बघितली आहे पॅकिंग माझी. आणि इथे जे जे सामान आहे एक दोन ते टाकणं चालू आहे. तर आता आमची कॅब येत आहे. टिफिन वगैरे सर्व पॅकिंग वगैरे रेडी ठेवलेलं आहे. तर आता आम्ही निघत आहोत खाली. भेटूया समोरच्या. खाली आलेली आहेत आणि बघू शकता इथे टिफिनची बॅग आहे. आणि हे इथे बसली, यायला स्कूल जायचं आहे पण स्कूल जात नाही म्हणते. हा टुकटुक, एक्झाम येतो तिची. एक्झाम येतील, एक्झामची नाही आहे पडली काही. त्या एक्झाम आहे बेटा, एक्झाम देऊन झाला आहे तिची. आजपासून एक्झाम चालू होत आहे. आता काही वेळातच काही वेळातच कॅब येणार आहे. तर निघू आहे ते बाहेर. नाही बस भैया, काज खोल देना. बैक ड्राइव राइट है ना? हाँ, आगे से लेफ्ट है. लेफ्ट है कि राइट है? लेफ्ट सीधा गिरेगा ना. अच्छा, वहाँ से वो ट्रॉफिक मिलेगा. और हो, आमची कॅब आलेली आहेत आणि आम्ही कॅबमध्ये बसलेलो आहोत. तर ॲक्च्युली मला वॉमिटिंगची प्रॉब्लेम असते म्हणून मी केलं आहे मास्क कवर. आणि आता निघालो. तर ट्रेन आलेली आहे. भूक लागली मला. बगल में बिरयानी प्लेट भरी है. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आम्ही आलेलो आहोत वृंदावनला. तर सर्वांना राधे राधे आणि जय श्री कृष्ण. वृंदावनमध्ये आले तर वृंदावनचा एक नारा लागलाच पाहिजे ना, जरूर. तर आता आम्ही पोचलो. आपण किती वाजता पोचलो? ट्रेनवरून स्टेशनवरती पोचलो. 1:30 वाजता पोचलो. आणि ॲक्च्युली मला तब्येत माझी खराब झाली थोडीशी, तर म्हणून मी काही काल क्लिप घेतलं नव्हतं वॉमिटिंगमुळे. आणि आम्ही रूम वगैरे केलेला आहे. रूमवर येऊन आम्ही रेस्ट झाले, आराम वगैरे केला. आराम करून आता फ्रेश वगैरे होऊन निघत आहोत दर्शन करायला. तर पहिलं दर्शन कुठे करू आपण? प्रेम मंदिर. तर चला भेटू आपण. तर आम्ही आता निघालेलो आहोत दर्शन करायला. वृंदावनची थंडी आहे जसं नागपूरमध्ये आहे ना तितकंच थंडी आहे ना? नाही, जास्त आहे. मी स्वेटर घातले म्हणून माहीत नाही, आणि स्वेटर नाही घातलंय त्यांना माहीत पडून राहिलं आहे. तर असं आहे. तर चला समोर माहीत पडेल. भेटूया समोर. आता ही लगान आहे. हा मेन गेट आहे समोरचा, पण इथून एंट्री नाही आहे. एंट्री इथून आहेत आणि हा इथून बंद आहे एंट्रीचा, आणि तिथून एक्झिट आहे. तर समोर दाखव. आता आतमध्ये एंट्री करत आहेत, बघू शकता. राधे राधे. फायनली एंट्री झालेली आहे प्रेम मंदिरमध्ये. वाव, किती छान. असं वाटतं का स्वर्गमध्ये आली आहे. स्वर्गपेक्षा पण कमी नाही आहे.
थंडीमध्ये पाणी थंड वायू येतात. पूर्ण रिअल वाटत आहे, जसं का रिअलचे ते उभे आहेत बघून. हे कृष्ण भगवान आहेत. का बॅलन्स आहे काय अनिरुद्धशाही. इकडे मोबाईल अलाउड नाही आहे, तरी पण ट्राय करत आहे थोडं क्लिप कॅच करायची. तुम्ही बघू शकता इथे आतमधलं व्ह्यू. एंट्री करत आहे वरती, बघून आता काय आहे तर खाली दर्शन झालेले आहेत. वरती बघूया. अरे वा. तरी मी लपू थोडंसं कॅचअप करायची कोशिश करत आहे मी. समोर मी एकदा ट्राय करणार, जमलं तर अजून मी समोर कॅचअप करणार. मला आहेत फोटो व्हिडिओ काढण्यासाठी, तर थोडं ट्राय करायचं आहे. तुमच्या सर्वांचं पण दर्शन झाले पाहिजे. अनिरुद्धचार्य राधे आहे. तर इथून आम्ही एंट्री केली होती आणि एक्झिट इथून केलेली आहेत. सॉरी हा, की थोडं क्लिअर नाही येत असेल तर मी ट्राय करत आहे क्लिअर याची. फोटो वगैरे घेणं मना आहे, तरी पण थोडं घेतलेले आहेत, कॅच केलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता कशी काय प्रकार झालेला आहे. तुम्ही पण दर्शन करा. तर समोर आपण भेटूया. राधे राधे बोलो राधे राधे राधे. हा आहे दिवसाचा व्ह्यू. तर मी कोशिश करणार, जर माझं सायंकाळचं पण इकडे येणं झालं मी तुम्हाला रात्रीचं पण एकदा व्ह्यू दाखवणार की इकडे लाईटिंग वगैरे लागते तेव्हा कसं काय दिसतं रिअलमध्ये. ते पण तुम्हाला मी कोशिश करणार की जमलं तर मी तुम्हाला अख्खा ब्लॉगमध्ये टाकणार. आहेत हे तिथून आम्ही एंट्री केली होती आणि इथून आता एक्झिट पॉईंट आहे. एक्झिट पॉईंट आम्ही निघत आहेत. पण लागली होती तर त्याला म्हणजे थोडंसं नाश्ता पण केलं पाहिजे की नाही. कारण की आम्ही सकाळी उठलो रेडी वगैरे झालं, डायरेक्ट मंदिरात दर्शन करायला गेलो आणि आता यूट्यूबमध्ये येता म्हटलं त्याला थोडं नाश्ता करून घ्या. तिथे नाश्ता सुरू आहे, या तुम्ही पण नाश्ता करायला. ऑर्डर केला होता टेस्ट करून बघून म्हटलं थोडंसं हलकं फुलकं नाश्त्यासाठी. त्यांचं खाणं चालू आहे. छान आहे, थँक्यू. आणि मस्तपैकी छान इथे वृंदावनची लस्सी टेस्ट करून बघूया. इस्कॉन टेम्पलमध्ये आम्ही आलेलो आहोत. तर हे बघू शकता. तर आता आतमध्ये एंट्री करणार, बघू. हार मिळालेला आहे सोबत.
एक आहे, हा एक आहे, हा एक. या तुम्ही पण सर्वांनी मॅगी खायला. छान आहे का मॅगी? टेस्टी आहे. हो. इस्कॉन टेम्पलवरून दर्शन करून निघालो आम्ही बाहेर. इस्कॉन टेम्पल याच्यात बाहेर इथे काउंटर आहे. तर बढिया मस्त मॅगी टेस्ट करता. मग मॅगी टेस्ट करून समोर दर्शनाला निघू. आता आम्ही आलेलो आहोत निधिवनमध्ये. हे बघा मंकी. बंद रहना पड़ेगा पार्टी में आता म्हणतो नको अजून चिल्लावा. आतमध्ये परमिशन नाही आहे घ्यायची. माहीतच आहे तुमची स्टोरी की निधिवनमध्ये रात्री 7च्या नंतर हे सगळं गेट बंद होतात. आणि कारण की हे जे झाडं दिसतात ते सगळे राधा राणी वगैरे बनून रात्री रासलीला करतात. हे पूर्ण झाडं वगैरे दिसतंय ना, हे रात्री राधा राणी बनतात. राधा राणी बनून रासलीला करतात. कोणी पण याला बघता येत नाही, कारण की जे कोणी बघतात ते डोळे खराब केले जाते किंवा मग ते जागेवर त्यांचे जीव हे घेतले जातात. तर इथून करणार आहे मंदिरचा रस्ता एंट्री मंदिराला जाण्यासाठी. सनच्या शॅडोने बरोबर दिसत नाही क्लिअर. पब्लिक बापरे, पब्लिकची तर गिनती नाही आहे, भरपूर आहे. यमुनाच्या अगोदर आहे यमुनाजीची मूर्ती इथे. तर हे इथे एंट्री होते अगोदर. फर्स्ट तिथे यमुनाजीची मूर्ती आहे आणि इथे गंगाजीची, आणि मग इथून आहे एंट्री गेट. वैष्णोदेवी की जय. बाहेरून गुफा लहान दिसतो पण असं वाटतं की आतमध्ये लहानशी प्लेस असेल, बट आतमध्ये भरपूर मोठी प्लेस आहे.
शिवधाम आहे, राधाकृष्ण धाम आहे, शनिधाम आहे, गुफा प्रवेश आहे, इंडिट आहे. किती मोठी मूर्ती आहे वैष्णो देवीची, बापरे. अगोदर आपण एंट्री करणार आहे शनिधामची. हा शनिधाम मंदिर, तर तिकडे दर्शन करून आपण इकडे येऊ. महादेव, हर हर महादेव. तर आता करणार आहोत आम्ही शिवधाम. भगवान गणेश फोटो आहे.
ते आले महाराज. लाइटिंग लागलं अजून छान वाटत आहे ना. मंदिराचे रात्रीचे व्ह्यू दिसायला छान आहे, पण गर्दी बघा किती भयंकर गर्दी आहे. अरे पिचर खका दे रे. अरे देख तो नहीं रहा यार, ये देखना थंडी भरपूर आहे, थंडी आहे. मी पुन्हा स्वेटर वगैरे जॅकेट घालून वगैरे पॅक करून आम्ही आता. थंडी भरपूर आहे. अशा प्रकारे राहणार रात्री शो. आता आम्ही इथून निघणार, फोटो पण करणार, रूमवर जाणार, रेस्ट करणार, मग भेटणार उद्या.
मला वाटते हा ब्लॉग ॲक्च्युली लांब भरपूर मोठं होत आहे, तर मी याला पार्ट 1 म्हणून टाकत आहे आणि दुसरा पार्ट मी नंतर ॲड करणार आहे. ठीक करत होते. राधा राणीचे प्रसाद आहे, छान पद्धतीने बढिया है ना. चला जेवण सुरू करूया, राधा राणीचं नाव घेऊ. सो फ्रेंड्स, आता मी जेवण वगैरे करून रूमवरती आलेले आहेत. तर आता आम्ही करणार आराम आणि मग उद्या निघणार दुसऱ्या मंदिराच्या दर्शनाला. तर मी हा ब्लॉग इथेच एंड करत आहे. पार्ट 2 पण येणार आहेत. हा पार्ट 1 आहे, पार्ट 2 लवकरच मी करणार. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केला आहे पटकन जाऊन क्लिक करा सबस्क्राईबवरती, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि अशीच माझे छानसे व्हिडिओ बघा आणि मला मोटिवेट करा. बाय बाय, गुड नाईट, राधे राधे.